महाराष्ट्रातल्या सर्व राज्यकर्त्यांना आणि सर्व पक्षांना एक विचारायचं होतं की छत्रपती शिवरायांच्या स्मारकाबद्दल लक्षात आहे की विसरलात? तुम्हाला असं कधीच नाही वाटलं का की सरकारने शिवरायांच्या नावावर फसवणुकीचं जलपूजन केलंय म्हणून? 2016 साली मोदीजींच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. अनेक नद्यांचं पाणी आणलं गेलं, अनेक किल्ल्यांवरून माती आणली गेली आणि भलं मोठं फोटो सेशनही झालं. आज 2026 सुरू झालं, बट समुद्रामध्ये आपल्याला काय दिसतंय? लाटा, मासे आणि सरकारची खोटी आश्वासने. शिवाजी महाराजांचं स्मारक अजूनही अदृश्य आहे. पर्यावरण क्लिअरन्स, CRZ नियम, सर्वोच्च न्यायालयाचा स्टे, हे सगळं आधी तुम्हाला माहिती नव्हतं का? शिवभक्तांच्या भावनांशी तुम्ही खेळू नका, अदरवाईज शिवाजी महाराज स्वतः येऊन म्हणतील की अरे माझ्या नावाने काय खेळ चालवलाय. समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक तर नाही दिसलं, परंतु राजकारण्यांचं डबल स्टँडर्ड साफ दृष्टीस पडत आहे. आणि मला असं वाटतं की समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा सेल्फी पॉईंट बनवल्यापेक्षा त्यांचे जे गडकिल्ले आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. शिवाजी महाराजांच्या नावावर मते घ्यायला प्रत्येक पार्टी आणि प्रत्येक नेता समोर येतो, परंतु शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांबद्दल बोलणारे बोटावर मोजण्या एवढे काही नेते आहेत. माझी सरकारकडे एकच विनंती आहे की तुम्ही स्मारकही बनवा, परंतु छत्रपती शिवरायांचा जो खरा ऐतिहासिक वारसा आहे ते म्हणजे आपले गडकिल्ले, त्यांना आधी सुधरवा, त्यांच्याकडे लक्ष द्या.